ज्यावेळेला अशोकराव माने कॉलेजवरती आम्ही प्रवेश केला, ॲक्च्युली डिप्लोमामध्ये ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कॅम्प्युटर सायन्स ह्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या. ह्या गोष्टीचं काहीच नॉलेज नव्हतं. जस्ट 10वी पासआउट झालो होतो आणि आलो होतो. घरच्यांनी, माझ्या आईवडिलांनी, तुला जे आवडेल ते क्षेत्र तू निवड, तुला ज्या गोष्टी आवड आहे त्या गोष्टीत तू तुझं करिअर कर. ना प्रॉपर कुठला गायडन्स होता, ना कुठलं मार्गदर्शन होतं, ना कुठल्या गोष्टी होत्या. बट एक सोबत होती ती म्हणजे चांगल्या मित्राची. माझा मित्र धनाजी पाटील आज आहे माझ्या मित्र, आणि आज तो डिप्लोमाला फर्स्ट रँकरनं 81% तो इलेक्ट्रिकलमध्ये फर्स्ट नंबरला आला आणि मी 71%. म्हणजे त्याच्या मागोमाग कुठं तर आम्ही होतो. म्हणजे संगतीचा परिणाम चांगला आहे आणि तो मी निघाला होता कारण तो माझ्या सोबत होता. सांगण्याचा उद्देश मित्रांनो माझा एकच आहे की संगत जर चांगली असेल ना तर नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. आपण आपली संगत कशी ठेवायची आपल्यावर डिपेंड आहे. तर अशोकराव माने कॉलेजवरती ज्या वेळेला 2013ला मी ज्या वेळेला एंट्री केली, आम्हाला 15 दिवसानंतर समजलं की आम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटले हा आनंद होता, पण त्याच्या मागचं बॅकअप काही माहीत नव्हतं. पहिले 1-2 महिने खूप आनंदात गेले कारण नवीन सगळे स्टुडंट्स, मुली, प्रत्येकाची ओळख बिळख काही नव्हती. 6 महिने 7 महिने झाले, एक सेमिस्टर झाली, रिझल्ट यायला लागले, सेकंड सेमिस्टर झाली, रिझल्ट यायला लागले. त्यावेळेला प्रत्येकाची ओळख झाली, प्रॅक्टिकल गोष्टी आल्या आणि ज्या वेळेला सर इलेक्ट्रिक सर्किट आले त्यावेळेला माझ्या फिजा उडायला लागली. कारण वायरिंग ही गोष्ट अशी होती ना सर, फेज न्यूट्रल म्हणजे माझं उडायचंच की सगळं, माझ्याच फिजा उडायची. माझा मित्र धनाजी मला म्हणायचा फेज ही फेज आहे, न्यूट्रल ही न्यूट्रल आहे, RYB रेड येलो ब्ल्यू. म्हटलं ती बलच तेवढी मला समजते, त्याच्या व्यतिरिक्त मला काही समजत. प्रॉपर गायडन्स माझ्या मित्रांनी मला दिला कारण तो प्रॅक्टिकल मध्ये पण परफेक्ट होता, सब्जेक्ट मध्ये पण परफेक्ट होता. तो आणि मी फर्स्ट नंबर ट्री, सेकंड नंबर ट्री, थर्ड नंबर ट्रीला माझी गाडी इथं खाली असायची, तो मी एका गाडीवर न्यायची. कॉलेजला असताना, परत स्कूलला असताना 1ली ते 10वी पर्यंत सोबत, देन डिप्लोमा नंतर सोबत, डिप्लोमा पर्यंत सोबत, अँड आफ्टर डिप्लोमा टीचिंग माझी फाटाफूट झाली. कारण 81% केला, 70% मला. 77ला आपलं इंजिनिअरिंग क्लोज झालं आणि मला ऍडमिशन भेटलं नाही. मी गेलो संजीवन पन्हाळा. आता 3 वर्षाचा जो काही पिरियड होता डिप्लोमाचा तो मी चांगला अनुभवला. त्याच्याबरोबर त्याच्या संगतीनं चांगले मार्क्स पडले, प्रॅक्टिकल गोष्टी समजायला लागल्या, स्टडी कसा समजायला लागला, त्याचा अभ्यास करण्याचा जो काही प्रोसेस होता, मी माझ्या मित्राचं बळंड सांगते म्हणजे आज मी त्याच्यामुळे इथं आहे. आणि हा सगळा पूर्ण बेस माझ्या अशोकराव माने कॉलेजचा. आज त्याचबरोबर एक व्यक्ती माझ्याबरोबर नाही आहे, माझे PM पाटील सर, माझे प्रकाश पाटील सर हे माझे मित्र, अजातशत्रू, माझे एकदम जिवलग. हार्ट अटॅकमुळे सर अचानक सडनली एक्सपायर झाले. त्यावेळेला मी मुंबईत होतो. मला काही मुंबईतनं सडनली यायला जमलं नाही. माझे ॲडमिशन माझ्या धनाजी पाटील आणि माझे आमच्या दोघांचे ॲडमिशन आमच्या सरांनी केले, PM पाटील सरांनी प्रॉपर गायडन्स केलं होतं आम्हाला. आणि ज्या वेळेला मला न्यूज समजली म्हणजे धनाजीने मला फोन केला आणि एक माझा मित्र आहे सुदर्शन गोळे, आज तर टीचिंग स्टाफला आहे अशोकराव माने कॉलेजवर. आणि आज तो एक व्यक्ती आमची दरवर्षी आम्हाला आठवण काढतो, याचा आम्हाला आनंद आहे. 2016ला मित्रांनो पासआउट आहे मी. 2025 आफ्टर 9 इयर्स मी इथं आलो. तर इथं आलो याचं कारण काय की सुदर्शन गोरे हा स्टुडंट आहे. आज टीचिंग स्टाफला आहे. खूप अभिमान वाटतोय आम्हाला. आम्ही जॉब, बिझनेस ह्या स्टेटसमुळं आम्ही बाहेर पडलो, पण तो आज अशोकराव माने कंटिन्यू ठेवतोय
आणि आमची आठवण काढते याचा आम्हाला अंदाज. राहिला मुद्दा, मी परत आणि येतोय माझ्या PM पाटील सरांच्याकडं. तर मी इथं गाडी लावायचो, माझा मित्र आणि मी सोबत, माझी फिक्स इथं गाडी असायची. आणि ह्या ट्रीवरची इथंच आम्ही काय वेळेला आमच्या ज्या वेळेला एक्झाम असायची त्या एक्झामला आम्ही इथं खाली बसायचो. 9:30-10 वाजता पेपर असायचा. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगतो जी माझी कधीही विसरणार नाही. एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट होतं मेकॅनिकलला. इथं सिव्हिल डिपार्टमेंटला खाली एक सर होते. सरांचं नाव SC पाटील सर असं काहीतरी होते ना, एवढं काय आठवत नाही मला. आणि तो गोल्डनला गेला होता माझा. थोडासा टाइम घेतोय, माफ करा, पण जरा बोलायची इच्छा आहे माझी. आफ्टर 9 इयर्स मी बोलतोय, त्यामुळे थोडंसं एक 5 मिनिट होतं, देन अगेन जास्त नाही घेणार मी. आणि तो सर सब्जेक्ट गोल्डनला गेला. ते गोल्डनला जाण्याचं रिझन तुम्हाला सांगतो मित्रांनो. एक चूक सगळ्यांना भोगावी लागते, तशी मला पण एक भोगायला लागली. ती काय होते, बाय मिस्टेकली एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट माझा राहिला होता. कारण तुम्हाला म्हटलं सर मला ते इलेक्ट्रिकचं काही समजत नव्हतं. आणि सेकंड इयरला होतो, सेकंड इयरला गेलो आणि धनाजी पाटील पुढे आणि त्याच्या मागे मी. कारण फॉर्म भरताना दोघांनी सोबतच भरला होता, पुढे मागच भरला होता. आणि सर काय झालं, 50% 50 मार्काचा पेपर होता, 2 hours होता. आणि धनाजी पाटील हा हुशार होता. 2 तासाचा पेपर त्याने 1 तासात केला. आणि जे तो स्टाफ जो असतो ना सुपरवायझर, करेक्ट, तर सुपरवायझर कडे होते. माझं काही चालेल ना. आणि आदल्या दिवशी रात्री मी याच्या घरी गेलोय. मेकॅनिकल इंजिनिअरचं मला ती काय वेट काय कळत नाही. अभ्यास तुझा परफेक्ट आहे, किमान आधा घंटा तर मला दाखव, किमान 20 मार्काच तर दाखव. 10 आणि 15% माझं मी बघेन. हा मास्तर 1 तासात क्लिअर केला पेपर आणि असा बसला. आणि शिक्षकांचं लक्ष ह्याच्याकडं. हा जो पेपर झाला, मग शिक्षक एवढे कडक होते की इकडे बघितलं तरी लगेच म्हणायचे, समोर बघ, तिकडं बघू नको, तिकडं बघू नको. आता म्हटलं अडकला. तो सब्जेक्ट मित्रांनो माझा राहिला. ज्या गोष्टी आपल्या घडतात म्हणजे चुकीच्या घडतात सांगायला काही लाज वाटत नाही. तो सब्जेक्ट राहिला. आता तो सब्जेक्ट गोल्डनला गेला माझा सेकंड टाइम. आता धनाजी पाटील नाही, 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो. धनाजी पाटीलला म्हटलं जसा तो अभ्यास केलाय हे सगळ्या नोट्स मला दे. आणि ज्या वेळेला माझा पेपर असेल, सॉरी मित्रांनो 5 मिनिटं आणि घेतो, ज्या वेळेला पेपर असेल त्यावेळेला आधी मला 3 ते 4 घंटा प्रॉपर मार्गदर्शन कर. त्यानं मला मार्गदर्शन केलं सर. मी स्टडी बऱ्यापैकी केला. आता काय नाही म्हटलं, आपल्याला गोल्डन काढला पाहिजे, नाही आपण बसत लावून लागलं. आपले मित्र पुढे जातील आणि डिपेंडन्सी नावाची गोष्ट होती त्याच्यामुळे आपण मागे भेटेल कुठतं. माझे आई वडील मित्रांनो शेतकरी आहेत. माझे मित्र धनाजी पाटील याचे पण आई वडील शेतकरी आहेत. आई वडिलांचे संस्कार आजपर्यंत जपत आलोय, इथून पुढे पण जपतात आणि आपण सर्वांनी जपायचे. आई वडिलांचं कष्ट समोर दिसत होतं, आई वडिलांचे संस्कार पुढे दिसत होते. आणि हे कुठंतरी आम्ही दोघांनी ठेवलं होतं. आणि हा दृष्टिकोन ठेवला मी पुढे. आपण जर लाईफमध्ये 90% जर एन्जॉय केला तर आपल्या बरोबरचे आपले मित्र लाख ते 1.5 लाख रुपये पगार घेतील आणि आपण कुठं 10,000 बसेल. आपली लाईफ बर्बाद होईल. ह्या गोष्टी कुठं तर मोटिवेशन आपल्याला ज्या त्या वेळेत मिळत असतात. ते एकमेव मार्गदर्शन करणारं माझं जवळचं व्यक्तिमत्व म्हणजे PM पाटील. आज ती व्यक्ती इथं नाही आहे. त्या व्यक्तीचं मार्गदर्शन मी घेतलं होतं त्यावेळेला सर. तुम्हाला माहितीच आहे सर, PM पाटील सर तुमच्याबरोबर कायम असायचे, सगळ्यांच्या बरोबर असायचे. सरांची एक डेफिनेशन होती, बोलून दाखवतो. केमिकल सर शिकवायचे, केमिस्ट्री केमिस्ट्री सब्जेक्ट होता. त्यामध्ये एक ॲटम नावाची डेफिनेशन होती. सरांचं मी काय बोलतात, हां त्यांची डेफिनेशन एक होती,
atom is the smallest particle of element which cannot be फल्दल. सरांचं प्रोनाउन्सिएशन असं असायचं. which cannot be फल्दल सब डिवाइड ऑफ टेक पार्ट ऑफ केमिकल चेंजेस. म्हणजे मराठीत सर सांगायचे मूलद्रव्याचा लहानात लहान अणू ज्याची आपण फोड करू शकत नाही. आणि सर कसे बोलायचे मूलद्रव्याचा लहानात लहान कण ज्याची आपण फोड करू शकत नाही. कारण सरांचं थोडंसं ट्युनिंग जी थोडीशी अशी डेफिनेशन अजून किटमध्ये ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट विच कॅनॉट बी फर्दर सब डिवाइडेड टेक पार्ट ऑफ केमिकल चेंजेस. कधीच विसरणार नाही कारण हे प्रॉपर मार्गदर्शन करणारा हा माझा एकमेव शिक्षक होता. 2013ची डेफिनेशन आहे मित्रांनो, 2025 आहे. 12 वर्ष झालं डेफिनेशन फिट आहे. का तर मार्गदर्शन असं होतं ते शिक्षक असे होते. परत सर मी परत येतो धनाजी पाटील वरती. आता परत 5 मिनिटं घेतो. धनाजी पाटील सर पुढे. परत 5 मिनिटं घेतो म्हणते वाटतंय. जा जा धनाजी जा 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 धनाजी जा धनाजी 5 मिनिटं येऊन जा. जा की 2 मिनिटं ये लवकर ये लवकर ये. जा जा धनाजी जा. अरे वा 2016ला पासआउट आहे. 81% आहे. फर्स्ट रँकर. मैत्री कशी असावी तर ती अशी असावी. या मैत्रीसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. तर तू काय बोलायला असते वेडी. 2 मिनिटं थांब म्हणते. विनोदाचा भाग जोकचा भाग. आपल्याला इंग्लिशला जे होते मॅडम ते अलर्ट करणार. सो सॉरी मॅम माहित नाही म्हणजे मॅडम इंग्लिशला होत्या आम्हाला शिकवत होत्या. मॅडम तुम्ही इंग्लिश शिकवलं पण माझं काही परफेक्ट झालं. मेन थिंग इज दॅट की मी इंग्लिश मध्ये कच्चे होतो. दोघं पण आम्ही इंग्लिश मध्ये कच्चे होतो. हा जर परफेक्ट असता तर मी झालो असतो. पण मॅडम इंग्लिश तुम्ही इंग्लिश आम्हाला 100% चांगलं प्रॉपर गायडन्स दिलं. बट आम्ही ते घेतलं नाही. आम्ही ते घेतलं नाही. तर हे झालं माझं डिप्लोमाचं मित्रांनो. डिप्लोमा ज्यावेळेला धनाजींनी मी पासआउट झालो त्यावेळेला धनाजीला यशोग्रमानेला पलीकडे भेटले. सर मी PM पाटील सरांना म्हणलं काय पण असं नाही वशिले लावा काय पण म्हणते. धनाजी बरोबर मी आणि तो आम्ही एकत्र आणि एक फॉर्म भरणार. त्याच्यावर माझा पाठोपाठ नंबर आला पाहिजे जसा डिप्लोमाला आला तसा. तर का 81, 71, 10%चा डिफरन्स. आता इंजिनिअरिंगला जर गेलो तर तो 90 गेला तर मी तर 80 वरती येईल. तो 70 वरती गेला तर मी 60 वरती येईल. सर म्हटलं हे 2 नंबर चालत नाही. त्यामुळं 2 नंबर काही गोष्टी चालत नाही तर चालत नाही. वशील नावाची गोष्ट कुठंपर्यंत असते खायला हवा त्याच्या पुढे चालत नाही. आणि हा जो काही पूर्ण पॅटर्न होता कॅप्रॉन प्रोसेस ना रे. कॅप्रॉन प्रोसेस मध्ये मला संजीवन इंजिनिअरिंग भेटलं. थोडंसं संजीवनचं सांगतो अशोक मानेचं पण सांगतोय. संजीवनचं का सांगतो पण धनाजी पाटील इथे येतोय म्हणून. हा अविनाश कदम तुम्हाला कायम लक्षात राहील. 9 इयर्स नंतर मी इथं आलो मित्रांनो. पहिला आल्यानंतर एक टीचर होते तिथे सुदर्शनला माहित असेल मला काय नाव माहित नाही त्यांचं सरांचं. धनाजी पाटील माहिती. सॉरी हे सर होते. सरांनी मला तिथं गेल्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन केलं. धनाजी मी माझा मित्र. मित्रांनो मी पहिला इथे बसलो नाही बरं का. मी पहिला माझ्या क्लासमध्ये गेलो. मला खूप आठवण आली क्लासची. मी माझ्या फर्स्ट इयर सेकंड आणि थर्ड पहिला मी इथे येऊन नाही बसलो. मी धनाजीला घेतला, माझ्या विजय चोपडेला घेतला, सुदर्शनला घेतला, सुदर्शन गोरे आणि माझे लेट 2 मित्र आलेत आशिष कांबळे अँड देन फिफ्थ वन सॉरी आशिष भोसले अँड फिफ्थ वन आकाश पाटील ना आकाश चव्हाण. आम्ही त्याला मराठी माणूस म्हणतो. मराठीचा तो खूप फॅन होता त्यावेळेला 2013 ते 16 रेंजमध्ये. तर आम्ही पहिला मी क्लासमध्ये गेलो. सर बेंच सगळे बघितले. सर मी डिपार्टमेंटला पण जाऊन आलो आपल्या तुमच्या HOD डिपार्टमेंटला.
हा पण होता. आम्ही सगळ्यांनी जाऊन थोडीशी माहिती सांगितली ना, आम्ही जाऊन गेलो. कारण हे जे आहे ना मित्रांनो, हे परत भेटत नाही. मी 9 वर्षानंतर आलोय, त्यामुळं मला खूप आवड होती की सर पहिला म्हणते रजिस्ट्रेशन केलं इथं बसा, पण सरांना म्हटलं मी नाही येत, मी बायला वर जातो. मी माझे 5 मित्र आम्ही वरती गेलो, क्लास बघितला. हा आनंद होता मला माझे क्लास बघायचे होते. मी मिस करत होतो मुंबईमध्ये, कारण मला कधी वेळ भेटत नव्हता. वेळ काढावा लागतो मित्रांनो. क्रिसमसच्या कारणामुळे मला 4 ते 5 दिवस सुट्टी भेटली. आज मी माझ्या मित्रामुळे ICICI बँकमध्ये इम्प्लिमेंटेशन मॅनेजर म्हणून मी वर्क करतो. आज मला मोठेपणा वाटते की माझ्या मित्रामुळे मी इथं आहे, आणि तो एक्स्ट्रा प्लेनर म्हणून पुण्यामध्ये सिनियर टीम लीड आहेस ना, टीम लीड म्हणून काम करतो ॲज अ डेव्हलपर. आज तो डेव्हलपर झाला म्हणून मी कुठेतरी इम्प्लिमेंटेशन झालो. तो डेव्हलपर झाला म्हणून मी इम्प्लिमेंटेशन झालो. आज तो कुठेतरी MPSC मध्ये असता तर मी कुठेतरी. आता मी फक्त क्लासला जातो, मी फक्त इंजिनिअरिंगकडे. इंजिनिअरिंग 2016 ते 2019 इंजिनिअरिंग केलं मित्रांनो. भयंकर खूप त्रास. का त्रास झाला ते पण सांगतो, जस्ट 5 मिनिटामध्ये. आधा घंटा घेतलाय ना, तर फक्त 5 मिनिटं सांगतो. इंजिनिअरिंग मी 2016 ते 2019 ह्या 3 वर्षामध्ये मी कंप्लीट केली. मी काही गॅप गिप टाकला नाही होता मित्रांनो. पण एक गोष्ट, गोल्डन माझा निघायच्या वेळेला गोल्डन माझा निघला, कारण त्याने मला 3 घंटा आधी मला प्रॉपर मार्गदर्शन केलं. तो निघाला माझा सब्जेक्ट. परत मी गेलो इंजिनिअरिंगला संजीवन पन्हाळ्याला. ऍक्च्युली अशोकराम आणि संजीवनचा काही संबंध नाहीये, कॉलेज वेगळं आहे. पण मी थोडंसं माझा एक्सपिरियन्स सांगतो. तर मी ज्या वेळेला इंजिनिअरिंगला गेलो सर संजीवनला, अरे मला बाईकची सवय होती. 20 मिनिटामध्ये मी घरातून निघालो. मी शिगावचा आहे प्रॉपर, माझा दानाजी मी शिगाव बाजूलीच्या पलीकडे आष्ट्याच्या आधी. तर ज्या वेळेला मी शिगावातून इकडे यायचं, फक्त 8:30ला फर्स्ट लेक्चर असायचं, स्टार्ट व्हायचं. आणि 8:30ला लेक्चर व्हायचं म्हणजे घरातून 8ला निघायचो आम्ही. आणि 20 मिनिटामध्ये मी इथे यायचो, गाडी लावायचं, लगेच पळत जायचो. सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 8:30ला कधी पोहोचलो नाही बरं का मी. एवढं शिगावचा असून काय रे, 8:30ला चालू व्हायचं क्लास, 8:45ला सर यायचं. आम्हाला आमचे HOD सर पण कधी कधी रागवायचे आमचं, पण काय फरक पडला नाही आम्हाला. त्यांचा स्वभाव होता, स्ट्रिक्ट होतं सरांचं, गुरु सरांचं. पण आमच्या स्वभावात काय बदल झाला नाही, कारण मित्र बी माझ्या बरोबरच असायचा ना. तो लेट तर मी पण लेट. मग मी परत गेलो इंजिनिअरिंगला. इकडे जातो मी इंजिनिअरिंगकडं. पन्हाळ्याचा प्रवास मित्रांनो माझा 1 तास होता. मी वडगावला शिगावातून गाडी घेऊन यायचो, वडगावात लावायचो. वडगावात बिकानेर जे आहे ना, त्या बिकानेरमध्ये खाली मी झाडाखाली गाडी लावायचो. आणि सर संजीवन पन्हाळ्याची बस होती 4 व्हीलर, आणि नरंद्यातनं बस यायची. आणि PR भोसले येणार भोसले म्हणून जे नरंद्याचे सर आहे, त्यांची गाडी 4 व्हीलर. काही वेळेला सरांची गाडी लेट यायची, म्हणजे ट्रॅव्हलच्या मागं गाडी असायची, ती पण गाडी माझ्या चुकायच्या, आणि मी सरांच्याच गाडीतून जायचो. म्हणजे लेझिनेसपणा हा दानाची नंतर माझा जास्त वाढायला लागला. मला खूप आठवण यायला लागली, आणि म्हणते हा असता बरं झाला असतं, याच्याबरोबर मी टायमात आलो असतो. पण मित्रांनो 1 घंटाचा प्रवास होता. सवय चांगली लावून घेतली शरीराला, शरीरात बदल केला. आपल्या स्वतःत बदल करणारा आपणच आहे, आपल्या स्वतःच ग्रोथ करणारा आपणच आहे, धनाचे नाही. डिप्लोमा नंतर संपला ना विषय. युनिफॉर्मचे स्कूलचे. मग 2016 ते 19 मी हा प्रवास केला इंजिनिअरिंगचा मित्रांनो. आणि ज्या वेळेला मला तो प्रवास होता माझा इंजिनिअरिंगचा, 1 तास माझा प्रवास होता सर. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. तुम्हाला सांगायचं, जी मी इथं लेक्चर करायचो धनाजी बरोबर, अराउंड 6 लेक्चर व्हायचे बरोबर का, तिथं मी फक्त 2च करायचो सर लेक्चर इंजिनिअरिंगला. का सांगू, सकाळी 7:30 7:15 मला वडगावला यायला लागायचं, आणि तिथं पोहोचायला मला 9:30 वाजायचे, म्हणजे त्या बसनं. आणि इतका कंटाळा यायचा त्या प्रवासानं की पहिले लेक्चर 2 मी झोपूनच काढायचो. कुठे, हॉस्टेलमध्ये आपले कार्यकर्ते असायचे. मी गेलो की नाही सर, त्यांचा बेड पकडायचा, 2 घंटा पहिला झोपणार, आणि 3रं 4थं लेक्चर अटेंड करणार, 4थं 5वं लंच करून आराम फिरणार. हे 3 वर्ष मी अशी इंजिनिअरिंग केली. आणि सिन्सिअरली करणारी गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला एक्झाम असेल त्याच्या 1 मंथ आधी सर, फक्त त्याच्या 1च मंथ आधी मी संजीवन पन्हाळ्यावरती एक माझी रूम फिक्स आहे, म्हणजे ओळखीचे होते, तिथं मी 1 महिना आधीच फक्त जाणार.
जे काही आपले 6 सब्जेक्ट होते ते एकच महिन्यात मी थांबणार. एका महिन्यात मी अभ्यास करून ते 6च्या 6 सब्जेक्ट काढणार. पण अराउंड 5 सेमिस्टर मी अजिबात बंकच करणार कॉलेज. 2 ते 3च लेक्चर करणार. पण एका महिन्यात सब्जेक्ट काढणार म्हणजे काढणार. असे मी कमीत कमी 6 सेमिस्टर पूर्ण केले. आणि त्यावेळेला ज्या वेळेला मी एकच महिना राहत होतो तेव्हा हॉस्टेलची पोरं होतीच ना सर, 1-1, 2-2 सब्जेक्ट त्यांचे राहायचे हॉस्टेलला असून कंटिन्युअस. कारण त्यांच्या पण अंगामध्ये लेझिनेसपणा होता. तर काही काळानंतर आपल्याला समजतं मित्रांनो, ज्यावेळेला आपल्यावर जबाबदारी येते, आपले मित्र 80%, 90% करतात आणि आपण कुठंतरी 50 या 55% वरती असतो, त्यावेळेला आपल्याला स्वतःच्या आपल्याला कुठंतरी आत्मसात होत असते की आपल्याला पर्सेंटेज कमी आहे. तर त्यावेळेला लास्ट इयरला मी गेल्यानंतर इंजिनिअरिंगला मी पण चांगला स्टडी केला. त्यानंतर मी पासआउट झालो. त्यानंतर माझं कॅम्पस सिलेक्शन झालं. कॅम्पस सिलेक्शन झाल्यानंतर धनाजी माझा मित्र इंजिनिअरिंग नंतर तो एक क्लास करत होता डेव्हलपरचा आणि मी एका कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालो. मी तळेगाव दाभाडे पुणेमध्ये जॉबला लागलो होतो इलेक्ट्रिक मोटरमध्ये. इलेक्ट्रिक स्टार्टर मोटर आहे 2 व्हीलरची. स्टार्टर मधल्या मोटर जे होते ना चालू, त्या कंपनीमध्ये मी जॉबला होतो. अराउंड 1 वर्ष मी काम केलं. लाईनवरती होतो. मला काम नाही आवडलं. मला तो जॉब नाही आवडला. मला त्या जॉबमध्ये म्हणजे त्या कंपनीमध्ये मला जॉब करायचा नव्हता. कारण हे लाईनवर वगैरे मला सिस्टम नाही आवडली. पण पहिला जॉब होता, सोडायचा नव्हता. अनुभव तर घ्यायचा होता. पेमेंट काय असतं, अनुभव काय असतं, 12 घंटा काम काय असतं, 8 तास काम काय असतं, सुपरवायझरची ऑर्डर कशी असते, आपण कशा फेस करतो गोष्टी, हा अनुभव मी घेतला. 2019ला पासआउट झालो होतो. 20ला कोविड आला. करेक्ट ना रे? 20ला कोविड आला आणि हा इंजिनिअरिंग नंतर हा डेव्हलपरचा क्लास करत होता आणि मी जॉब करत होतो. त्यानंतर कोविड आल्यानंतर माझा जॉब निघून गेला. म्हणजे मी घरीच आलो डायरेक्ट. आणि हा डेव्हलपरमध्ये सिलेक्शन झाला आणि हा वर्क फ्रॉम होम केला. ह्यानं वर्क फ्रॉम होम केला आणि माझ्याकडे जॉबच नाही. हा लागला 13-15 हजार मिळवाय आणि मला 1300 रुपये बी नाही, 2000 रुपये बी नाही. का तर कोविडमध्ये जॉबच नव्हता. परत 1 ते 1.5 वर्षानंतर हा पहिला ह्याचा पेमेंट 13,000 ना, 13,000 पासून सुरुवात होती. आज अराउंड 1.5-2 लाख पेमेंट आहे माझ्या मित्राला. मोठे पण आहे, मला सांगायला काय हे नाही वाटत. 1.5 ते 2 लाख रुपये पेमेंट आहे. अराउंड 17 ते 18 लाख पॅकेज आहे ना पर इयर. अॅन्युअली 18 लाख पॅकेज आहे माझ्या मित्राला डेव्हलपर. आणि त्याच्यावरून मी आज 9 वरती हा पाया पण आहे. तर सांगण्याचा उद्देश मित्रांनो माझा एकच आहे, हे दिवस परत नाही येत, आठवणी त्याच राहतात. 5-5 मिनिट अर्धा घंटा घेतला, माफ करा. सांगण्याची इच्छा होती तेवढं मी सांगून टाकलं. संगत चांगली ठेवा. माझा सगळ्यात उद्देश एकच आहे, संगत चांगली ठेवा, आपलं नक्कीच चांगलं होईल. आणि आपले आईवडिलांचे संस्कार, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे हाल अपेक्षा करून आपल्याला शिकवलं, तिने जी काही फी भरली ऐपत नसताना 50,000 रुपये, 1 लाख रुपये, जे काही त्यांनी भरलं त्याची कुठंतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे. त्याचं काहीतरी आपण चीज करून दावलं पाहिजे. हा दृष्टिकोन आम्ही दोघांनी ठेवला होता. कारण त्याची आईवडील, माझे आईवडील शेतकरी होते. आणि आज शेतकरी वर्गातला एक मुलगा तुमच्या पुढे बोलतोय, अभिमान वाटतोय. आणि आज तेवढाच अभिमान नाहीये, ICICI बँकमध्ये जॉब करतोय. हा माझ्या आईवडिलांचा मोठेपणा आहे. तर बेस हा होता अशोक मानेचा, एंड होता संजीवन पन्हाळ्याचा, आणि हा पूर्ण संगतीचा परिणाम होता माझ्या मित्राचा. एवढंच मला बोलायचं होतं. आणि तुम्ही सर्वजण आलात वेळेत वेळ काढून, तुमच्या सर्वांचे मी आभार मागतो, स्वागतही करतो. आणि जे काही शिक्षक असतील ज्याचं कोणाचं नाव मी विसरलं असेल त्यांचीही माफी मागतो. कारण अराउंड 3 इयर 4 इयर नंतर 5 इयर नंतर लक्षात नाही त्याचं नाव. पण मला 9 इयर झाले, 9 वर्षानंतर मी आलो इथं. तरी पण थोडी मला नावं माहीत होती. त्यातलं एकच माझं नाव, कारण माझे सर जेवले होते, माझे जवळचे सर होते. 2016 नंतर आम्ही हॉटेल ज्योतिबाला जेव्हा गेलतो ना रे, माझे PM पाटील सर, विनोदाचा गोष्ट आहे, माझे PM पाटील सर ज्या वेळेला मी 2016ला पासआउट पडलो बाहेर, त्यावेळेला मला इंजिनिअरिंगला सर ॲडमिशन नाही भेटलं, म्हणून मी नर्वस झालो होतो. आणि तो नर्वसपणा माझा घालवायसाठी सरांनी मला जेवण दिलं होतं.
आम्ही तिघजण हॉटेल ज्योतिबाला जेवायला गेलो. तोच लास्ट संपर्क असेल आमच्या PM पाटील सरांचा. आफ्टर दॅट 2 इयर्स नंतर सरांचं ते झालं ना रे, सरांना हार्ट अटॅक आला आणि सर आमच्या आयुष्यातून निघून गेले. तर ठीक आहे मित्रांनो, माझे 5 मिनिटं संपवतो आणि सर्वांना आभार, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. अविनाश कदम यांचा हा जीवन प्रवास नक्कीच सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल. आपली मैत्री कशी असावी आणि आई वडिलांचे संस्कार आणि त्यांचं खऱ्या अर्थानं ऋण आपण फेडलं पाहिजे, हा एक अनमोल संदेश त्यांनी दिला. त्याबद्दल त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. यानंतर सगळं भाषा तुझ्यावर या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांना अशोकराव माने पॉलिटेक्निकचा सन्मान